नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सातत्याने प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर जाळे टाकले जात होते. सर्वाधिक पक्षांतर याच पक्षात झाले होते. आता मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे आहे. एकनाथ शिंदे पक्षाचा एक मोठा पदाधिकारी लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार आहे. त्याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहरचे प्रमुख देखील त्याच मार्गावर आहेत. उद्धव ठाकरे पक्षाचे हे पदाधिकारी यापूर्वी जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत होते, मात्र समन्वय नसल्याने तो प्रवेश टाळला होता. भारतीय जनता पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होते. पक्षाचे 65 नगरसेवक होते. त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 35 नगरसेवक होते. आगामी महापालिका निवडणुकीत खरी लढत या दोन पक्षांतच अपेक्षित होती. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उद्धव ठाकरे यांचा पक्ष निम्म्याहून अधिक रिकामा केला आहे. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणुकींना सामोरे गेल्यास त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सर्वाधिक कोंडी होण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवर या पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षासह एकूण 22 नगरसेवकांना फोडले होते. आता या नगरसेवकांना उमेदवारी मिळणार का, असा राजकीय पेच निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे आणि विरोधकांना कमकुवत करण्यासाठी भाजप जोरदार तयारीत आहे. याचा फटका दोन्ही शिवसेना कितपत सहन करते याची उत्सुकता आहे.